टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. शेवगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे टपरीधारकांपुढे उपजीविकेचे संकट निर्माण झाल्याने त्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे. टपरीधारकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार 9 मीटर रस्ता मोकळा करून सहकार्य केले असतानाही त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरीब, कष्टकरी व सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून उभे केलेले व्यवसाय उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे. उपोषणस्थळी प्राध्यापक किसन चव्हाण सर, ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील, दत्तात्रय फुंदे व कमलेश गांधी यांनी टपरीधारकांना न्याय देऊन तातडीने पुनर्वसन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे शेवगाव शहरात टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले. गेल्या 3-4 दिवसापासून शेवगाव शहरामधील जे टपरी धारक आहेत की जे वर्षानुवर्ष टपरी टाकून आपला छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात, त्या टपरी धारकांची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण आजची नाही तर वर्षानुवर्षापासूनची आहे. ते अतिक्रमण काढण्याचं काम नगर परिषदेचं प्रशासन करत आहेत. इथल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि जे निवडून गेलेले नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आहेत यांची मिलीभगत असून या अतिक्रमण काढण्याची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. खरं म्हणजे मागच्या वर्षीच आमच्या सगळ्या टपरी धारकांना त्यांनी नोटिसा दिल्या होत्या की शहरामधील जे रस्ते आहेत ते 9 मीटर खुले करावेत. या नोटिसला प्रतिसाद देऊन आमच्या सगळ्या टपरी धारकांनी त्याच वेळेस 9-9 मीटरचे रस्ते खुले करून आपली जी काही 9 मीटरच्या रस्त्यावरती अतिक्रमण येत होती ती काढलेली होती. आज सगळ्यांनी 9 मीटर रस्ते खुले केले आहेत. तरी देखील एका शहरातील माजी नगरसेवक कमलेश गांधी यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केलं. ठराविक लोकेशनच्या बाबतीत केलेलं आहे, पूर्ण शहराच्या बाबतीत नाही. तिथलं अतिक्रमण 2 फुटाचं काढावा अशी ती याचिका आहे. तिथं काढलीच नाही. आता कुठे काढायला सुरुवात केली, परंतु त्या याचिकेचा जाणीवपूर्वक धाक दाखवून शहरातल्या या गोरगरिबांच्या प्रपंचावरती वरवंटा फिरवण्याचं काम ही नगर परिषद हे करत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळेजण टपरीधारक आणि बाकीच्या आमच्या संघटनेचे, सगळ्या बाकीच्या सामाजिक संघटनेचे लोक उपोषणाला बसलेलो आहोत. आम्ही तहसीलदारांच्या दालनात आहोत. जागा कुणाची आहे? जागा नगर परिषदेची नाहीये. जागा महाराष्ट्र शासनाची, तरी देखील दादागिरी करायची, अतिक्रमण काढायला लावायचं. अरे तुम्ही नोटीस दिली 9 मीटरची, काढली की आम्ही ते अतिक्रमण. आणखीन तुम्हाला काय साध्य करायचं? आम्हाला मॉल उभा करायचा आहे. तुम्ही मेट्रो, शेवगाव मेट्रो सिटी करा, शांघाय करा, आमचं काही म्हणणं नाही. पण तो प्लॅन मंजूर करून आणा, गाळे उभे करायची सगळी मंजुरी आणा, नंतर आमचे लोक काढतील ना. परंतु तसं करायचं नाही, उद्ध्वस्त करायचं, हाकलून द्यायचं, त्यांना रस्त्यावरती आणायचं. हे जे काही चाललेलं आहे ही दादागिरी आहे नगर परिषदेची. आमचे दुर्दैवानं या जनतेच्या मतावरती निवडून गेलेले जे काही तिथं नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, जोपर्यंत निवडणुका झालेल्या नव्हत्या, प्रशासक होतं, तोपर्यंत आम्ही समजू शकत होतो. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी निवडून गेलेले आहेत, तिथं बसून हा निर्णय केला पाहिजे. ज्या लोकेशनच्या बाबतीमध्ये ती पिटिशन आहे तिथलं अतिक्रमण काढा. सगळ्या गावाला मिठीस का धरतात? मग हे का गप मुग गिळून गप्पा आहेत? निवडून गेलेले हे काय तिथं उपट्याला गेलेत का निवडून घेऊन? हे लोकांच्या प्रश्नावरती बोलणार नाही तर काय करताय तुम्ही? म्हणून आमचा प्रश्न आहे, शिवला तर आहेच आहे, पण हे जे तिथं मुग गिळून गप्पा बसलेले आहेत त्यांना देखील प्रश्न आहे की तुम्ही जनतेच्या प्रश्नावरती का बोलत नाहीत? ठीक आहे, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही निवडून गेलात, पण बाकीचे आमच्यासारखे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत. गेल्या 30-40 वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांनी या शेवगाव शहराला साथ दिली, त्याच व्यापाऱ्यांनी मागच्या वर्षी ज्यावेळेस नोटिसा आल्या तर स्वतःहून आपलं अतिक्रमण काढून घेतलं. परंतु त्यानंतरही त्या अतिक्रमण काढलेल्या जागात विकास होण्यापेक्षा पुन्हा त्याच नगराध्यक्षांनी आणि त्या शिव मॅडमनी नोटिसा देऊन त्या राहिलेल्या टपरीधारकांना काढण्याचं काम या ठिकाणी शेवगाव शहरामध्ये चालू आहे. आणि आज आम्ही सर्वजण यासाठी बसलेलो आहोत तर त्या ठिकाणी विकास तर झाला नाही. मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं, पुनर्वसन करण्याचे आम्हाला आमदारांनी असेल किंवा त्यावेळेचे शिव मॅडमने असेल ही आम्हाला माहिती दिली की आम्ही पुनर्वसन करू, पण ते न करताच आज पुन्हा या व्यापारी बांधवांचे टपरी काढण्याचं काम सुरू आहे आणि ते बी 9 मीटर पेक्षा जास्त काढले जात आहेत. आणि हा अन्याय आता सहन होत नाही आणि हा सहन होण्याच्या पलीकडे अन्याय चालत असल्यामुळं
आम्ही कोणत्याही या ठिकाणी व्यापारी शांत बसणार नाही. 9 मीटरचं माप दिलेलं आहे, त्याच्यामध्येच राहणार आहोत आणि राहिलेल्या जागेत आम्ही आमच्या टपऱ्या टाकणार आहोत. शिव मॅडमने उद्या याची परवानगी द्यावी, आम्ही त्या ठिकाणी टपऱ्या टाकत आहोत. नाही जर ऐकलं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आणि याचं मोठं आंदोलन करून याचा जाब नगराध्यक्षाला आणि शिव मॅडमला विचारणार आहोत. असा प्रश्न होतो, जेव्हा तुम्हाला अर्धे टपरी काढायला लावते, माप घेते आणि अचानक संध्याकाळ झाली का सकाळी लगेच येते कर्मचारी संपूर्ण टपरी उचलण्याचा प्रयत्न करते, काय सांगत त्याच्यावर? वास्तविक पाहता या व्यापाऱ्यांवर त्यांना दया दाखवायची नाही. आपण पाहिलं असेल, मोठमोठ्या व्यापाऱ्यांना 21 दिवसाचा कालावधी दिला, परंतु यांना पत्रे सुद्धा काढून दिलेले नाहीत, त्यांचं सामान सुद्धा काढून देत नव्हते. हा अत्याचार इथं चालणार नाही. वास्तविक पाहता आम्ही शांततेत होतो आतापर्यंत, परंतु आता कोणीही शांत राहणार नाही. याची दखल नगराध्यक्षांनी सुद्धा घेतली पाहिजे, कारण आम्ही त्यांना निवडून दिलंय का आमचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी निवडून दिलेलं नाही. आमचे पुनर्वसन झाले पाहिजे होते आणि त्याच्यानंतरच टपरी काढायला पाहिजे होती. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.